होळकरांचा विजय असो. हर हर महादेव. हर हर महादेव. देवी होळकरांचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. हळूहळू होत नवीन मूर्ती दोरी दोरी खाली दोरी खाली हळू घे खाली घे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. हर हर. जय अहिल्या. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा दुग्धाभिषेक करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कन्या विद्याताई मोठे यांच्या आपण विधान परिषद वरती शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांची नियुक्ती करावी या संदर्भात आपण अहिल्यादेवींचा अभिषेक करत एकनाथ शिंदे साहेब यांना समस्त धनगर समाज बांधव महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही विद्याताई मोठे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेवरती संधी द्यावी याकरता आम्ही अहिल्याचरणी नतमस्तक होऊन एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही समाज बांधव म्हणून विनंती करत आहोत. एक उच्च शिक्षित महिला सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोठे यांचं सांगली जिल्हा आटपाडी या ठिकाणी सामाजिक कार्य संध्या फाउंडेशनच्या वतीनं खूप मोठं आहे. त्यांच्या त्या कामाची अखंड समाज बांधवांना त्या कामासंदर्भात महाराष्ट्रातील समाज बांधवांना माहिती आहे. त्या कामाच्या जोरावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शिवसेनेच्या गोट्यातनं त्यांना विधान परिषदेवरती घ्यावा असं आमची अहिल्यानगर जिल्हा धनगर समाज बांधवाच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे. संध्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे विद्याताई मोठे यांनी काम केलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये तर त्या कामाची दखल घेत त्या ठिकाणचे समाज बांधव त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वेळोवेळी त्या विद्याताई मोठे ह्या शिवसेनेच्या नेत्या आहेत. आता मागील गेलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्या देखील शिवसेनेकडनं उभे होत्या. थोडेफार 50-50 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. निसटता पराभव झालेला आहे. तर त्यांच्या कामाच्या आणि सामाजिक कार्याची दखल घेत सांगली जिल्ह्यातील समाज बांधवांनी वेळोवेळी शिवसेना त्या ठिकाणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांना विधान परिषदेसाठी मागणी केलेली आहेच. परंतु आम्ही देखील महाराष्ट्रातील समाज बांधव विद्याताई मोठे यांचं काम पाहता आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना विधान परिषदेवरती घ्यावा एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या कोट्यातनं अशी आम्ही मागणी करत आहोत. नाही मग यासाठी काही शिष्टमंडळ तयार केलं अहिल्यानगर जिल्ह्याचं, त्यांना जाऊन भेटले का, त्याचा पाठपुरावा केला का तुम्ही काही? आजच आम्ही ज्यावेळेस इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी यायचं ठरवलं हे नियोजन मी 2-3 दिवसापूर्वी आयोजित केलं होतं. माझ्या समाज बांधवांना कळवलं. पाथर्डी समाज बांधव शेवगावचे आहेत, राहुरीचे आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातले त्याच्यानंतर श्रीगोंद्याचे आहेत, कर्जतमधील अशा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून प्रमुख समाज बांधव जे त्या ठिकाणी समाजासाठी काम करतात असे समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या असे सर्वांच्या वतीनं आम्ही पांडुरंग माने हा मी जामखेडमधून आहे, अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावचा आहे. त्यामुळे मी प्रामुख्याने मागणी लावून धरत आहे. त्यानंतर मी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचा महाराष्ट्राचा सदस्य देखील आहे. त्या वतीने देखील मी मागणी करत आहे विद्याताई मोठे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेवरती नियुक्ती करावी आणि त्यांची नियुक्ती झाल्यानंतर येणाऱ्या 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी आम्ही समस्त धनगर समाज बांधव महाराष्ट्रातील व अहिल्यानगर जिल्हा येथील त्यांचं यथोचित धनगर समाज बांधव महाराष्ट्र राज्याचे वतीनं यथोचित मोठा सत्कार करण्यात येईल. अहिल्यादेवींची प्रतिमा काठी घोंगडीत देऊन विधान परिषदेवरती त्यांनी नियुक्ती केल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना
दुग्धाभिषेक करून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सकल धनगर समाज अहिल्यानगर विनंती करत आहोत की सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोटे यांना शिंदे साहेबांनी त्यांच्या कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावं, यासाठी आम्ही त्यांनाही विनंती करत आहोत. आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि आज पुण्यश्लोक माँसाहेब अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन दुग्धाभिषेक करून साकडं घातलेलं आहे की येत्या काळात विधान परिषदेवर विद्याताईंची नियुक्ती व्हावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जळकोट 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 जळकोट. आज पुण्यश्लोक जळकोट जळकोट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जळकोट 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 जळकोट. आम्ही चौंडी येथे अहिल्यादेवीच्या चरणी दुग्धाभिषेक करून शिंदेसाहेबांना एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करतोय की आमच्या विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी आणि आम्ही पूर्ण पाथर्डी तालुका नगर जिल्ह्याच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीनं ही मागणी करत आहोत. होळकरांचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो.